दुर्योधना मारिले गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन दडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्र चंद्रासी दरारा लाविला जेणे तो केवळ पंचानन भस्मासुर मुकला प्राणासी हीच गती झाली वालीसी आलं का लक्षात आणि विश्वामित्रा सारखा ऋषी लागला जेणे तो केवळ पंचानन जेवढे नाव मी तुमच्या पुढे घेतलेली आहे ते भक्तीच्या बाबतीत तपाच्या बाबतीत विवेकाच्या बाबतीत बाहुबलाच्या बाबतीत श्रीमंतीच्या बाबतीमध्ये विचाराच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ आहे याच्यात एकही हलका नाही प्रत्येक जण कशात ना कशात जगात सर्वश्रेष्ठ आहे पॉवरफुल आहे पण यांना सुद्धा एका घटकाने हरवलं आणि ते क्षेत्र आहे कामाचं या कामातून निर्माण होणारा क्रोध आणि समस्त जीवाला पापाच्या खाईमध्ये लोटणारा लोभ हे तीन शत्रू मोठे कठीण आहे या तिघ शत्रूंशी जो लढतो तोच खरा योद्धा म्हणून सुंदर एक विष्णुदास जगे हे काम क्रोध लोभावर विजय प्राप्त करतात म्हणून ते योद्धे आहेत आणि म्हणून पाप पुण्य अंगे नातडे त्या कामावर विजय आहे क्रोधावर विजय आहे लोभावर विजय आहे कुठे कसं सांगावं ज्यांचा अभंग घेतलाय तुकोबऱ्यांचा तिघही प्रमाणामध्ये ते बसतात पहिलं एक शृंगार करून वेश्या तुकोबऱ्यांना घडवण्याकरता आले पण तुकोबऱ्या त्या वेश्येच्या शृंगारामध्ये अडकले नाही जाई होतो माते न करे सायास आम्ही विष्णुदास ऐसे नव्हे कामा विजय प्राप्त केला मंबाजी बुवानं काट्यानं मारलं त्या कासाराच्या बायकोनं गरम पाणी ओतलं तरी तुकोबऱ्यांना संताप आला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्या चांदीच्या नजराने घेऊन गेले तरी तुकोबऱ्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ उत्पन्न झाला नाही म्हणून तुकोबऱ्या खरे राजे आहेत महाराज आहेत योद्धे आहेत पाप पुण्य कसा लागला कारण पाप पुण्य आगी लागण्याकरता या तिघांची सत्ता आपल्याला असावी लागते आता प्रयुक्त या पापांचरती पुरुषाः आपण जगात पाहतो आपल्याला कळतंय कोण पाप करताय कोण पुण्य करताय पण पाप करणाऱ्याच्या जीवनाचा अभ्यास करा तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेची सत्यता लक्षात येईल गीता हीच सांगते ज्याच्या अंतःकरणात काम क्रोध लोभ ईश रजोगुण समप्रवाह या तिघांच्या एकत्रीकरणातून जीवाच्या ठिकाणी उत्पन्न झालेला रजोगुण जीवाला पाप कर्म करण्याकरता प्रवृत्त करत असतो आणि चांगले चांगले त्याच्यात अडकले अर्जुनाला प्रश्न पडला अर्जुन देवाला म्हणतो देवा ऐसे कैसे ज्ञानियांचे स्मृती भ्रंशे आणि मार्ग सांगून अनालिसे चालत देखो देवा आणि एखादा मूर्ख त्याच्यात अडकला तर मला काही घेणं देणं नाही परंतु स्वतःला ज्ञानी बनवणारे सुद्धा कामाच्या अधीन झाले क्रोधाच्या अधीन झाले लोभाच्या अधीन झाले असं का घडतं देव म्हणतो अरे एक काम एक क्रोध आणि लोभ कुणाला सोडत नाही आणि पुढे तर जाऊन त्याप्रमाणेच्या ओव्या आहेत ज्ञानी माणसाला मारण्याकरता याची पैस लागलेली राहते ते जळे विण बुडविते आगे विण जाळीची आलं घ्या पाणी नसलं तरी बुडवतात आग नसलं तरी जाळतात आणि दोरे विण बांधिती आणि ज्ञानी असे बधिती पैसा घेऊन ज्ञानी माणसाला तर ठार मारण्याकरता यांनी जणू काही चंग बांधलेला असतो एवढं हे ज्ञानी माणसाला त्रास देतात परमार्थ करणाऱ्या माणसाला त्रास देत असतात पण तुम्ही जर प्रामाणिकपणाने भगवंताची भक्ती करत असाल तुकोबऱ्यांसारखी तर कामही जवळ येत नाही क्रोधही जवळ येत नाही सगळ्या प्रकारच्या विकारातून सुटका होत असते काम क्रोध लोभ घातले बाहेर आलं लक्षात सगळ्यांना बाहेर काढून टाकतोस परमार्थ आणि अवघे आनंदाचे सृष्टी झाली जगातला सर्वोत्कृष्ट आनंद त्या जीवात्म्याला प्राप्त होत असतो एवढं सामर्थ्य